नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत की अद्रक केव्हा लागवड करावीत अथवा अद्रक केव्हा घेतली पाहिजे आणि त्याचा कालावधी किती असतो वगैरे। ही जी अद्रक तुम्ही बघताय ती झालेली आहे 8 ते 9 महिने झालेले आहे ह्या अद्रकीला। ह्या अद्रक आता आपण काढू शकतो। ही पूर्णपणे अद्रक आता पकलेली आहे। अद्रक लागवड केल्यानंतर 8 ते 9 महिने झाल्यानंतर असा पाला होऊन जातो त्याचा। असा पाला झाल्यानंतर आपण काढू शकतो। आता जानेवारी नंतर आपण मार्च मध्ये पुन्हा बेण्याला वगैरे अशी अद्रक काढू शकतो। आणि अद्रक जर कधी लावायचं म्हणलं बेणं काढल्यानंतर मार्च एप्रिल मध्ये बेणं काढल्यानंतर आपण मे पाणी जर कधी असलं आपल्याला ठिबक वगैरे तर ठिबकवरती आपण अद्रक लावू शकतो मे मध्ये। आणि पाणी वगैरे ठिबकची वगैरे सुविधा नसेल आपल्याकडे आपण सरी पद्धतीने जून जुलैमध्ये आपण लावू शकतो। पण जुलैमध्ये शक्यतो अद्रकीची लागवड न केलेली बरी, कारण की जुलैमध्ये अद्रकीचा कंद जो उगत्या वेळेस तो सडतो आणि सड लागते अद्रकीला। अद्रक केव्हाही मे किंवा जूनलाच लागवड झालेली पाहिजे। अद्रकीला म्हणजे पाण्याचं कसं असतं, जूनमध्ये पाऊस येतो आणि उघडतो त्यामुळे काय नाही, पण जुलैमध्ये सतर्क पाऊस जर कधी असला तर अद्रकीचा जो कंद म्हणजे सतत पावसामुळे अद्रकीचा कंद सडू शकतो। त्यामुळे मे आणि जून या दरम्यान अद्रकीची लागवड करायला पाहिजे। अद्रकीची लागवड करत्या वेळेस बेड टाईप जर कधी अद्रक केली तर खूपच चांगली, आणि ती सरी टाईप जर कधी अद्रक केली त्याचं उत्पन्न पण खूप कमी येतं आणि त्याला आपल्याला खताची वगैरे ड्रिचिंग वगैरे केल्या जात नाही। याला आपण ड्रीपद्वारे खत वगैरे सोडू शकतो, जे म्हटलं ते वॉटर सोलेबल असो अथवा काही नत्र असो, जे आपण सिंचन द्वारे ड्रिचिंग त्याला करू शकतो। अद्रक लागवडीच्या वेळेस असं बेड पाडल्यानंतर त्याच्यावरतून 2 सऱ्या ओढल्यानंतर तिथं आपल्याला अद्रक लावावी लागते आणि याप्रमाणे ती अद्रक अशी उगवण झालेली असते त्याची। आता याचं सध्या खूप सारे कोंब वाळून गेलेले आहेत, त्यामुळे अद्रक परिपक्व झालेली आहे। त्यामुळे अद्रक थोडी पातळ वगैरे दिसते। त्याचं कारण हे की अद्रकीचे काही कोंब वाळून गेलेले। आता तर पक्व म्हणजे आपण केव्हाही त्याला काढू शकतो। अद्रक आपण 7 ते 8 महिन्यानंतर केव्हाही काढू शकतो। आपण 8 साली पण अद्रक ठेवू शकतो। अद्रक मॅक्झिमम एकरी 100 क्विंटल ते 125 क्विंटल निघू शकते आणि हेक्टरी 200 ते 250 क्विंटल निघू शकते, ज्या आपल्या खर्चावरती आणि आपल्या मेहनतीवरती डिपेंड असतं। आपण याला म्हटलं तर ड्रिचिंगद्वारे तर सर्वप्रथम आपण ह्युमिक सोडू शकतो। ह्युमिक नंतर 19-19 NPK जे असेल ते बेसल डोस टाकू शकतो। अजून 12-61 वगैरे जे आपल्याला सोडायचं असेल ते सोडू शकतो। त्यानंतर 052-34 आणि 0050 हे खत वापरल्यानंतर आपल्याला अद्रक म्हणजे काढूनच घ्यावं लागेल शक्यतो, कारण की ती परिपक्व आणि अद्रक फुगून जाते आणि अद्रकीचं उत्पन्न तर मिनिमम वाढतंच। त्यामुळे अद्रकीचं आपल्याकडे शक्यतो जून म्हणजे महाराष्ट्रामध्ये जून आणि मे आणि जून ह्या 2 महिन्यामध्ये अद्रकीची लागवड केल्या जाते। या अगोदर जर कधी लागवड केली तर काही दुष्परिणाम होऊ शकता आणि नंतर पण केली तर काही परिणाम होऊ शकतात अद्रकीवरती। त्यामुळे आपण मे आणि जूनमध्ये करावी। धन्यवाद शेतकरी मित्रांनो, थँक्यू।